बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचं सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलंय। या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत। याच पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी ट्विट केलंय। बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांसह हजारो नागरिकांनी मूकमोर्चा काढला। हे आंदोलन निश्चितच योग्य आहे। न्याय मिळवण्यासाठी आणि हत्येच्या दोषींवर कठोर कारवाईची मागणी करणे आवश्यक आहे आणि न्यायही मिळेलच। आमदार सुरेश धस यांनी घेतलेल्या भूमिकेचं मी समर्थन आणि स्वागतच करतो, असं म्हणत नरेश म्हस्के यांनी ट्विट केलंय। तर आता दीपक केसरकर यांनीही या विषयावर प्रतिक्रिया दिली। नेमकं काय म्हणालेत केसरकर, पाहूयात। गोष्ट असते की कुठलाही ज्यावेळेला पोलीस तपास असतो त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंच्यावर सिद्ध झाला नसेल तर आता त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचं कुठलंही प्रयोजन दिसत नाही। कारण कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येतं। खरोखर कोणाचा संबंध असेल तर त्यांच्या संबंधात बोलणं ठीक आहे, परंतु तपासामध्ये असं कधीही निष्पन्न झालेलं नाही आहे की या प्रकरणी कोणाचा तपास आहे। आतापर्यंत जी आरोपीची नावं जाहीर झालेली आहेत त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत। अगोदर त्यांना अटक करायला लागेल, त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल। याच्यामध्ये मला कुठलीही शंका वाटत नाही। महाराष्ट्राची ती परंपरा राहिलेली। वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंच्या जवळचे होते, त्यामुळे जो तपास होतोय त्याच्यावरती धनंजय मुंडे दबाव आणू शकतात असाही आरोप झालाय। त्याकडे तुम्ही गृहमंत्री होतात पूर्वी, कसं बघता याकडे? हे बघा, आरोपी हा आरोपी असतो, तो कोणाचा मित्र आहे, तो कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्त्व नसतं। शेवटी आरोपीचं नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणार, 100% अटक करणार। याच्यामध्ये तुम्ही कुठलीही शंका मनामध्ये बाळगू नये असं मला वाटतं। आणि शेवटी यंत्रणा ही काय त्या जिल्ह्यापुरती मर्यादित नसते, राज्याची यंत्रणा आहे। आणि ज्यावेळेला राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्यावेळेला लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे असं मला वाटतं।